मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मी चाललो आहे सिरसेलसाठी। तर हे बघू शकता, हे सोलापूर बसस्टँड आहे। सकाळी 5:30 वाजता मी इथे आलेलो आणि 6ची बस होती सिरसेलची, काही कॅन्सल झालेली आहे। 2 दिवस झालं बस बंद आहे। तर मी आता हैदराबादला बसलेलो आहे। 7ला बस निघते, बघू शकता। बरोबर 7ला बसस्टँडवर हैदराबाद बस रवाना होते। तर 8 तास लागतात बोलते ते ड्रायव्हर। तर बघूया किती वेळात आपण हैदराबादला पोहोचतो आणि तुम्हाला गाईड पण करतो। तर येथे हैदराबादला जाण्यासाठी सोलापूर बसस्टँडवरती प्लॅट क्रमांक 2वरती बस लागतात। तुम्ही सकाळला 5:30 वाजता एक बस आहे। जर सिरसेलला जात असला तर त्या बसने जाऊ शकता। आणि पाडव्याला बहुतेक सिरसेलच्या बसेस 8-15 दिवस चालू असतील आणि एक थोडे दिवस सिरसेलची बस चालू होती आणि आता 2 दिवस बंद आहे। तर बघू शकता आपण निघतो इथून। तर चल सो काय, तर सूर्योदय झालेला आहे आणि बस लागलेली आहे। तर बघू शकता आपण तिकीट नाही तर आपला पास आहे। तर 500-550 रुपये तिकीट असेल। सो गायस, तर पाठीमागे बघू शकता हे नळदुर्ग बसस्टँड आहे आणि इथे आम्ही पोचलेलो आहोत। 7:47 टाईम झालेला आहे। आता नळदुर्ग बसस्टँडवर लवकरच बस निघते। बसचा काय तर प्रॉब्लेमच आहे, तर बस कंटिन्यू चालू ठेवावी लागणार आहे। तर बघू शकता ऊन पडलेलं आहे आणि मी बसलो आहे ड्रायव्हरच्या मागच्या सीटवरती। सो गायस, तर बस आलेली आहे उमरग्यामध्ये। बघू शकता हे उमरग्याचं बसस्टँड आहे आणि इथे आपल्या जतमधून 3 बसेस येतात संध्याकाळी। तर काय बरं वाटे नाही, तर उभं चालू असं वाटतंय, कारण सकाळी जायला पाहिजे होतं, ऊन पडते। तर बघू शकता झोप झालेली आहे माझी। तर बघूया पुढं कसं काय काय होतं। तर गाडी तर स्लो जाते। सो गायस, तर बस थांबलेली आहे नाश्त्यासाठी उमरग्याच्या पुढं आणि बंगला, इथे बंगलाच्या पाठीमागे बंगला बोलतात एक स्टॉप आहे वाटतं। तर बस थांबलेली आहे। तर मी उपीट घेतलेला आहे। तर भजी वगैरे, मिरची भजी, कांदा भजी, उडीद वडा, राईस प्लेट वगैरे भेटून जाते जेवणासाठी। तर बघू शकता तिकडे बस आहे आणि इकडं मोठं हॉटेल आहे पाठीमागे। तर नाश्ता करूया। सो गायस, तर बस आले आहे हैदराबादमध्ये। बघतो बघा, बस आलेली आहे कर्नाटकमध्ये, हुमनाबादमध्ये। तर कर्नाटक राज्यातून जाते आता तेलंगणामध्ये। तर आपल्याला जायचं आहे आंध्रामध्ये। अजून हैदराबादला पोचायला 3-4 तास लागतील, अजून 200 किलोमीटर बाकी असेल। तर हे हुमनाबादचं बसस्टँड आहे आणि सो गायस, तर बस आलेली आहे छैराबादमध्ये। तर तेलंगणा स्टेटमध्ये एंट्री केलेला आहोत। 11:09 टाईम झालेला आहे आणि हे तेलंगणा स्टेट पहिला स्टॉप आहे। तो बघू शकता। सो गायस, तर मी हैदराबाद बसस्टँडवरती पोचलेलो आहोत। तर सगळ्यात मोठं बसस्टँड आहे। तर 150 प्लॉट्स आहेत जिथे की बसा लागतात, असे 150 प्लॉट्स आहेत। मला 23 नंबरवरती जायला सांगितले। बघूया आता इकडे 33 वगैरे आहे, याच्या पुढेच अजून असं बसस्टँड भरपूर आहे। तर आपल्याला जायला संध्याकाळच होणार आहे। बघूया आता, बघू शकता हे तमिळनाडूच्या बसेस आहेत। सो गायस, तर मी बसमध्ये बसलेला आहो। बघू शकता ही AC बस आहे आणि फ्लॅट क्रमांक 23 वरतीच लागलेले आहे। बघू शकता आपली बस महामंडळाच्या बसला सांगितलं तर इथं सोडते, म्हणजे मागे सोडते, थोडंसं चालत यावं लागतं। तर माझ्याकडे कॅश नव्हतं, मी ऑनलाईन पेमेंट त्यांना केलेलं आहे। तर बघूया आता। सो तर तिकीट घेतलेलं आहोत। तर 740 रुपयाचं मला AC तिकीट बसलेलं आहे। तर बघू शकता ही बस आहे। तर बसस्टँड खूपच मोठा आहे, बघू शकता। तिकडून स्टार्टिंग होते आणि पलीकड लांबपर्यंत मला 77-78 पर्यंत प्लॉट्स दिसलेले आहेत। बघूया किती वेळ लागतो आपल्याला तर तिथं गेल्यावर रूम वगैरे बघूया। तर चल, सो काय 2:30 वाजता बस तर निघालेली आहे। आता पोचायला किती तास लागतात बघायला पाहिजे। तर बघू
शकता बस निघालेले आहे. डिलक्स बस आहे AC. तर सिटीच्या बाहेर पडलेला आहोत. तर बघू शकता बाहेरचा एरिया आलेला आहे. तर मारलेली आहे. तर तापमान खूप आहे इकडं. AC बस आहे. मी मागे तर आता बघूया थोडं फार तुम्हाला दाखवतो आणि मागे बसायला जातो. सो गाइस, तर बस थांबलेली आहे चहा नाश्ता वगैरे घेण्यासाठी. बघू शकता ही साऊथ इंडियन हॉटेल आहे. तर इथं खूप महागड आहे. मी काय खाणार नाही, ज्यूस प्यायचा होता मला. तर आता उसाचा रस पाहिजे झालेला आहे. तर बघू शकता ही बस आहे TGS RTCची. तर अजून एक दोन तो 8:30 वाजेपर्यंत म्हटलेला आहे. 8:30 वाजेपर्यंत पोचवा असं बसवाला म्हटलेला आहे. तो 60-40च्या स्पीडने चालवते. तर बघूया किती वाजेपर्यंत आपल्याला पोचतोय तो तिथंपर्यंत. तर बघू शकता हा रोड आहे श्रीशैलमचा. कालच्यापासून आज थोडा घाट सेक्शन चालू झालेला आहे. तिकडं बघू शकता तिकडं धरण वगैरे आहे आणि हा घाट लागलेला आहे. तर मी पुढे येऊन बसलेलो आहे दाखवण्यासाठी. तर थोडंसं मग स्प्राईट पिलेलो आहे. तिथे जरा थोडं बरं वाटतंय कारण कालच्या धरून प्रवासच करतोय पण कुठला स्पॉट बघण्यासारखा नाही आहे. सो गाइस, तर आपण आहोत श्रीशैलमच्या घाटात. तर इथून अजून श्रीशैल 70 किलोमीटर आहे. तर बघू शकता हा छोटासा रस्ता आहे आणि वळणे जास्त आहेत. बघू शकता इकडं गाडी आल्यावर गाडी साईडला काढून वळवून स्लो करून गाडी न्यावं लागते. तर आपल्यासारखे रस्ते पण मोठे नाही. तर उशीर लागणार आहे. 8:30 वाटते. बघू शकता इकडं मोठा घाट सेक्शन आहे. सो गाइस, तर फायनली मी आलेलो आहे श्रीशैलममध्ये. तर दुसरं ज्योतिर्लिंग जिथे आहे महादेवाचं तिथे मी आलेलो आहोत. ही बघू शकता इकडे एक लॉज सदन आहे. तर इथे मी न थांबता पुढे मंदिराकडे जातोय. तर पुढेच जाऊन बघतोय कारण इकडे आता गर्दी नसणार आहे. तर बघू शकता ह्या सर्व थांबून जाणाऱ्या गाड्या आहेत. गाड्याची गर्दी खूप आहे पण मंदिरात गर्दी नसणार आहे. बघूया काय होतंय ते. एखादं कॉटेज किंवा रूम तर बॅचलर्सला देत नाहीत म्हणे इकडे. तर बघूया काय होतं ते. कॉटेजेस बघावं लागणार आहेत पण मंदिर तिकडे लांब आहे. त्याच्या जवळच तिथून जाऊन परत रिटर्न बघत येणार आहे. तर बघूया चला.
सो गायस, तर तुम्हाला डॉर्मेटरी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही खूप साऱ्या इकडे सदन आहेत, विचारू शकता. मी राहिलो त्या रुद्रा डॉर्मेटरीमध्येच. मला आल्यानंतर इकडे मी चालत आलेलो, मंदिराकडे चाललेलो, पण तिकडं पुढे मंदिराची फी दिसली आणि मी इकडं डॉर्मेटरीकडे आलतो. आणि इथं 400 रुपयेमध्ये मला बेड भेटलेली, जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगोदरच दाखवून देतो. आणि इथं केंद्रीय पूछताछ कार्यालय आहे, जे की बहुतेक मंदिराचंच आहे वाटते मला. तर इथे तिकीट वगैरे भेटतात वाटतं दर्शनाचे. तर आम्ही आलेलो आहोत बाहेर, थोडं फार काही खाण्यासाठी, जेवणासाठी आलेलो होता. म्हणजे मी एकटाच आहे, तर भोपाळचा एक माणूस मला भेटलेला आहे इथे. तर जरा फ्रेश होऊन मी आलेलो आहे. तर बघू शकता, हे पिल्लीग्राम फॅसिलिटी सेंटर आहे आणि त्याच्यावरती रुद्रा डॉर्मेटरीज आहे. तर इकडं आतमध्ये मंदिर आहे. तर बघूया, थोडं काहीतरी खाऊया आणि आजचा व्लॉग संपवायचा प्रयत्न करूया. तर जंगलातून खूप आलेलो आहे, कंटाळा आलेला आहे. तर बघूया खायला काय भेटतं. सो गायस, तर मी आलतो पाताळगंगाकडे. तर बघण्यासाठी किती लांब आहे, तर मंदिराच्या जिथे रुद्रा डॉर्मेटरी तिथून एक अर्धा किलोमीटर जेवढं मंदिर आहे तेवढंच हे आहे. तर उद्या सकाळी इथे आंघोळ करण्याचा प्लॅन आहे, बघूया काय होतं. आणि आज 9 तारीख आज होती फायनल मॅच न्यूझीलंड vs इंडिया. तर इंडिया मॅच जिंकलेली आहे. तर इथे श्रीशैलमध्ये उद्या सोमवार दर्शन करायचं महादेवचं. हा सगळा योगायोग. माझा मूड नव्हता तरी मी कसं आलो, काय आलो मला काय समजत नाही. माझा पूर्ण प्लॅनिंग हम्पीला जायची होती, तर मी आलेलो आहे श्रीशैलला. तर बस होती, आईनं सांगितलेलं होतं सोलापूरमधून बस होती. ती बस बी 2 दिवस बंद आहे. मी हैदराबादची तेलंगणाची बसमधून आंध्राला आलेलो आहे. तर बघूया उद्या मला काय काय करायचं. सकाळी पाताळगंगेत आंघोळ करून दर्शन तर करायचं आहे. इथून पुढे मला हम्पीला जायसाठी बघावं लागतं काय काय प्लॅनिंग करायची. तर चला बघूया. जेवण करण्यासाठी बाहेर आलतो, तर फिरत फिरत इकडे आलतो. तर आता जेवणाचं बघताव. सो गायस, तर तुम्ही थाळी बघितली असेल. माझ्या जिंदगीत मी कधी एवढा भात खाल्ला नसेल. तर अजून एकदा बघून घेऊ शकता. पूर्णपणे जेवढा महाराष्ट्रामध्ये राईस भेटतो त्याच्यात 4-5 हा राईस आहे. तर 100 रुपयाचा राईसच प्लेट आहे. याच्यात रोटी वगैरे काय मिळत नाही. तर सगळीकडे तीच बोंब आहे. तर तिकडे खायला पाहिजे होतं, तिकडे मसाला राईस वगैरे, लेमन राईस वगैरे मिळत होतं. तर आता बघूया कसं काय. पापड आहे, हे डाळ आहे, हे दही आहे, एक भाजी आहे. आय थिंक हे कारलंच आहे वाटतं. तर ही कारल्याची भाजी आहे. तर आता एवढं भात ह्यातला अर्धा पण मला जाणार नाही. तर बघूया काय होतं ते. तर हे सो गायस, तर निम्म्यापेक्षा जास्त मी थोडा राईस खाल्लेलो आहे. तर आता मी बास केलेलं आहे खायचं. तर बघू शकता थाळी मी रिटर्न करतोय. तर एवढं राईस खाणं अशक्य आहे, कारण फक्त भात म्हणजे भात खाणं. आता भात वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकतो. तर जाऊया आता रूमवरती, झोपूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर मला मोटिवेशन भेटतं तुमच्या सबस्क्राईबमुळे आणि असेच मी नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असतो. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.